किरण सामंत यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची पोस्ट ही शिंदेंना त्रास होऊ नये म्हणून केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। मंत्री उदय सामंत यांनी हे स्पष्ट केलंय। मात्र सिंधुदुर्ग रत्नागिरीची जागा ही शिवसेनेचीच असून 2 ते 2.5 लाख मतांनी आमचा विजय होऊ शकतो असा दावाही सामंतांनी केलाय। कालच सिंधुदुर्ग रत्नागिरीतून माघार घेतल्याची फेसबुक पोस्ट किरण सामंतांनी शेअर केली होती। त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। मात्र या जागेवर दावा कायम असल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय। पत्रकार परिषदा झाल्या, त्याच्यामधनं अशी एक भावना निर्माण झाली की या तिकीट वाटपामुळे शिवसेनेचे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब यांना त्रास होऊ नये या पद्धतीनं त्यांनी काल रात्री 9 वाजता ती भूमिका घेतलेली होती। परंतु त्याच्यानंतर मी नागपूरला असताना देखील मी व्हीसीवरनं सगळ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना बोललो, त्यांच्याशी संवाद साधला। 4 तारखेला म्हणजे उद्याच 11 वाजता आमची देखील पदाधिकाऱ्यांची बैठक ही रत्नागिरीला माझ्या निवासस्थानी मी आयोजित केलेली आहे। मी वैयक्तिक त्यांच्याशी बोलल्यानंतर आजही शिवसेना भाजपच्या तो मतदारसंघ आहे आणि शिवसेनेमधले जे पूर्वीचे खासदार आहेत हे दुर्दैवानं आमच्यासोबत आलेले नाहीत, त्याच्यामुळे त्या जागेवर शिवसेनेचाच दावा आहे।